धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावानजीक दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास कोंबड्यांनी भरलेले पिकअप वाहन क्रमांक GJ 17XX 8060 पलटी होऊन भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत वाहनातील असंख्य कोंबड्यांचा मृत्यू झाला असून काही कोंबड्या गंभीररित्या जखमी झालेल्या आढळल्या। पिकअप वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार साक्रीहून बडोदा येथे बॉयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पिकअपचा महामार्गावरील दयनीय अवस्था आणि मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यानंतर पिकअप महामार्गावरच पलटी होऊन कोंबड्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या। धुळे सुरत महामार्गाची विशेषतः नवापूर ते कोंडाईबारी दरम्यानची बिकट अवस्था यामुळे वारंवार अपघात घडत असून वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे। ठिकठिकाणी खोल खड्डे, उखडलेले डांबर आणि अर्धवट कामांमुळे हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याची संतप्त भावना वाहन चालकांनी व्यक्त केली आहे। महामार्ग सुस्थितीत नसल्यानं नाहक आमचे जीव धोक्यात जात आहेत। प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून दुरुस्तीची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे। रईस शेख, विसरवाडी। एजाज भाई कहाँ जा रहे थे आप? मैं साकरी से आता हूँ, बड़ौदा जा रहा था। रास्ता बहुत खराब था तो उसकी वजह से गाड़ी पलटी खा गई। झोंक बहुत मार रही थी गाड़ी, वजन भी कम था मगर गाड़ी स्लिप मार गई। और गाड़ी में क्या माल था? मुर्गियाँ भरी हुई थी, बहुत नुकसान आ गया खड्डे की वजह से। कितने मुर्गी थी तो भी गाड़ी में भरी हुई? गाड़ी में मुर्गियाँ 700 नग भरे हुए थे। और अभी कितना नुकसान हुआ होगा तो भी अंदाज तुम्हारा? अंदाज 3-4 लाख का नुकसान हो जाएगा अभी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।